जेव्हा तुम्ही पॅकेट बंद खाद्यपदार्थांची खरेदी करता तेव्हा त्यावरील एक्सपायरी डेट बघता का? ती एक्सपायरी डेट जर का उलटून गेली असेल तर आपण ते खाद्यपदार्थ घेत नाही. पण पॅकेट बंद खाद्यपदार्थांवरील एक्सपायरी डेटच खोटी असेल तर मग काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांवरील तारखेचा झोल करून त्याच्या पुनर्विक्रीचा गोरखधंदा मुंबईच्या आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेने उद्ध्वस्त केला. बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. एक्सपायरी संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री, नवीन एक्सपायरी डेट टाकून झोल. एक्सपायरी संपलेल्या खाद्यपदार्थांद्वारे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. अमूल, ब्रिटानिया आणि पेप्सीसह इतर नामांकित कंपन्यांच्या पदार्थांची एक्सपायरी डेट संपलेली होती. मात्र असं असतानाही शिवडीमधील जिगर सावला नावाचा भामटा हे पदार्थ ग्राहकांच्या माथी मारायचा. या खाद्यपदार्थांवर नवीन एक्सपायरी डेटसह इतर तपशील टाकून विविध दुकानांमध्ये विक्री केली जायची. या गाड्यावर रेड केलेली आहे आणि त्या आरोपीला जो मालक आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला ब्रिटानिया त्याचबरोबर अमूल या कंपनीचे बरीच खाद्यपदार्थ त्या ठिकाणी मिळालेले आहेत. जवळजवळ 8,78,586 रुपयाचा माल आपण जप्त केलेला आहे आणि त्या मालकाविरुद्ध आपण आरेके मार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय न्याय संहिता कलम 318, 336, 340 अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एक्सपायरी डेट संपलेल्या पदार्थांची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू होता. शिवडी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत जवळपास 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यामध्ये तूप, बासुंदी, जिरा, टोस्ट, कुकीज, चॉकलेट, टॉफी, चिप्स सुद्धा मिळून आले. एक्सपायरी डेट संपलेल्या खाद्यपदार्थ आणि पेयांची विक्री, एक्सपायरी संपलेली तारीख, बॅच नंबर आणि अन्य माहिती थिनरच्या सहाय्यानं मिटवली जायची. इंजेक्ट प्रिंटरच्या सहाय्यानं नवीन एक्सपायरी डेट, बॅच नंबर आणि अन्य माहिती नमूद केली जायची. एक्सपायरी डेट बदलून संबंधित खाद्यपदार्थ, पेय पुन्हा विविध दुकानांमध्ये विक्रीसाठी पुरवले जायचे. या पदार्थाने धोकादायकच आहे. ते फूड प्रॉडक्टला डेटचं फार महत्त्व आहे आणि त्याच्यावरून एक्सपायरी विकणं म्हणजे गुन्हाच आहे. तसं कार्यवाही करावी. आपल्या देशात ग्राहकांच्या जीवाशी बिनदिक्कतपणे खेळ केला. बनावट पनीर, सणासुदीच्या काळात दुधासह मिठाईमध्ये भेसळ करणं हे तर कॉमन झालंय. आता एक्सपायरी संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करणं हा पुढचा टप्पा ठरतोय. ग्राहक एक्सपायरी डेट चेक करून खाद्यपदार्थ विकत घेतात. पण ही एक्सपायरी डेट खरी की खोटी हे कसं ओळखायचं हा प्रश्न उपस्थित होतोय. शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.